नाही 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 नाही. मी दादासाहेब नाही. मी रुद्रकेतू आहे. मला कळतंय तुम्हाला माझा चेहरा, माझा आवाज ओळखीचा वाटतोय ना, कारण मी रामपुरे घराण्याचा मूळ पुरुष आहे. गेली शेकडो वर्ष मी या शिळेमध्ये अडकून पडलो होतो आणि तेव्हापासून मी तुमचीच वाट बघत होतो. कारण त्या चेटकिणीचा अंत अजून व्हायचा आहे. पुढे काय? इथपर्यंतची सगळी गोष्ट आम्हाला माहिती आहे. त्या चेटकिणीचा अंत कसा करायचा हे सांगा ना. ऐका ना, आम्ही खूप संकट पार करून इथवर आलोय. आम्हाला जाणून घ्यायचंय, म्हणजे ही कथा आम्हाला माहिती आहे पण याचा शेवट माहिती नाही. अडगळीच्या खोलीत आम्हाला एक बखर सापडली. तिच्यात या मंदिराचा उल्लेख होता, दक्षिण भैरवी मंदिराचा. इथे काहीतरी सापडेल म्हणून आम्ही इथे आलो. इथे त्या भिंतीवर सुद्धा हीच कथा लिहिली आहे, पण तिथे त्याचा शेवट लिहिलाच नाहीये. कथा तेवढीच आहे. म्हणजे कारण त्या कथेचा शेवट हा कुणालाच माहिती नव्हता. तो कधी लिहिलाच गेला नाही. मीच त्या घटनेचा शेवटचा साक्षीदार आहे. आणि तेव्हापासून मी या शिळेमध्ये अडकून पडलेलो आहे. म्हणजे त्या चेटकिणीचा अंत कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे? हो. सांगा ना. त्या चेटकिणीला संपवायचं असेल ना, तर तळी गावाच्या वेशीवर असलेल्या तळ्याजवळ जावं लागेल. त्या तळ्यातील कासवाखाली एक गुप्त पेटी लपवलेली आहे आणि त्या पेटीतच त्या चेटकिणीचा अंत करण्याचा उपाय दडवून ठेवलेला आहे. पण ते कासव त्या रहस्याचं रक्षण करते. मग ती पेटी कशी मिळवायची? एक विधी करून तुम्ही त्या दैवी कासवाला बाहेर काढू शकता. तुमच्या दोघींच्या जवळच आहेत. कोण? अथर्व. अथर्वच पूर्वजन्मात राजे राणा यशवंत होता. त्याला सोबत घेऊनच तुम्हाला हे कार्य पूर्ण करावं लागेल. अथर्वच राजे राणा यशवंत आहेत? हे बरं झालंय ना.
नाही नाही, इथूनच तर खरी परीक्षा सुरू होते. ती जी चेटकीण आहे ना, ती एक अतिशय क्रूर आणि मायावी शक्तींनी परिपूर्ण अशी ती चेटकीण आहे. आणि तिला संपवणं हे इतकं सोपं नाहीये. या सगळ्यासाठी तुम्हाला एक विधी पूर्ण करावा लागेल. आणि त्याशिवाय तुमच्या हाती काही लागणार नाहीये. आणि तो विधी पूर्ण कसा करायचा हे फक्त तुमच्या वडिलांना माहितीये. कसं काय? कारण भूतकाळात हा विधी हा मीराच्या तुमच्या वडिलांकडून अपूर्ण राहिलेला आहे. कारण तुमच्या कुटुंबावर संकट आल्यामुळे त्यांना तो विधी पूर्ण करताच झाला नाही.